कापूस पिकात मोठी घट, शेतकरी आर्थिक संकटात। यंदा कापूस पिकावर मोठ्या प्रमाणात घट झाल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहे। 10-15 दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे कापसाचं उत्पादन सुमारे 50% घटण्याची शक्यता आहे, अशी चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। पिकाची अशी घट शेतीसाठी गंभीर धक्का ठरली आहे। सद्यस्थितीत कापसाला प्रति क्विंटल केवळ 4 ते 5 हजार रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक गणित बिघडले आहे। पांढरं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कापसाला कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीच्या निमित्तानेही आर्थिक चिंतेचा सामना करावा लागणार आहे। कापूस वेचणीसाठी लागणारी मजुरी, वाहतूक, खत, कीटकनाशके आणि इंधन यासारखे इतर खर्च लक्षात घेतल्यास पावसामुळे उत्पन्नात झालेली घट शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर गंभीर परिणाम करणार आहे। अनेक शेतकऱ्यांनी आपले अनुभव मांडत सांगितलं की या हंगामात केलेले कष्ट आता पूर्णपणे वाया जात आहेत। स्थानिक शेतकरी संघटनांचा दावा आहे की पिकाला लाभदायक दर निश्चित करणे आणि पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देणे हे अत्यंत गरजेचं आहे। शेतकऱ्यांच्या आर्थिक हितासाठी प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे। कापूस आणि पिकातील घट आणि भाव कमी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातील परिस्थिती चिंताजनक बनली आहे। यंदा हंगाम संपेपर्यंत शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती कशी सुधारते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मी संदीप भरत पाटील। मी दरवर्षी कापूस लावतो, तर मला 80-90% उत्पन्न यायचे। पण या वर्षी सरासरी या 10-12 दिवसामध्ये इतकं जबरदस्त पाणी पडलं, या पावसाळ्यामुळे आमचे 30-35% उत्पन्न मार खाऊन घेतलंय। तर कापसाला आता भाव सुद्धा नाहीये। 4 ते 5 हजार रुपये प्रति क्विंटल कापूस जातोय, तर आमचे वेचणी सुद्धा निघणार नाहीये। तर या माझी एकच अपेक्षा आहे सरकारकडनं की काहीतरी मदत करावी शासनाकडे, हीच आमची विनंती आहे।